नमस्कार मंडळी, आज आलो आहे जंगलात. तर आज मोड झाला आहे अख्खा चिकन तंदूर खायचा. तर मस्तपैकी अशी लाकडं सोलून घेतो जेणेकरून आपल्याला तंदूर फ्राय करता येईल. मस्त असा आजेत ह्याला सोलून घेतो. मस्तपैकी हे सगळं बटाटे सोलून घेतो, त्याला बोळ पाडून घेतो. जरा खाली खड्डा बिड्डा करून जरा कडनं दगडं बिगडं लावून लाकूड खाऊन खाली बटाटे कांदा आणि मस्तपैकी आपलं चिकन लाडकवतो. ह्याला मस्तपैकी असं दोऱ्यानं बांधून घेतो आणि राहिलेला दोरा कट करून घेतो आणि ह्याला आलं अशा रेषा मारून घेतो जेणेकरून आपला मसाला आणि तंदूर चांगलं भाजलं जाईल. आता वरून मसाला वरून टाकतो. याच्यावरती मसाला असा लावून घेतो लिंबाच्या पाल्याने आणि असं ॲल्युमिनियमच्या फॉइलनं ह्याला रॅप करून घेतो. नंतरनं जरा माती थोडी भुसभुशीत करून एका कटोऱ्यात घेऊन त्या मातीत मस्तपैकी असं पाणी टाकतो आणि या मातीचं का नाही आधी डोंगर करून घेतो. असं मस्तपैकी हा डोंगराची का नाही माती आपल्या चिकनच्या अशा कडेला लावून घेतो जेणेकरून आपलं कसं दम भेटला पाहिजे हो. त्याला दम भेटला का नाही असं कडनं जरा आटा बेटा टाकून का नाही असं मसाला बिसाला टाकून जरा या मसाल्याला हलवून घेतो एका लिंबाच्या काडीनं. कसं असतं लिंबाची काडी अँटीबायोटिक असते हो. असा जरा गोंदा मळून घेतो. ह्याच्यावरती का नाही असं मस्तपैकी तेल टाकतो. हे तेलाला का नाही आता हे पीठ का नाही आपलं मस्तपैकी पिठाला जरा असं दाबून का नाही कट करून घेतो. अशा गोळ्या लांबलंच का असं त्याला वडून घेतो. पुन्हा ही जरा असं एका लाकडाला का नाही असं गुंडाळून घेतो. जरा नवीन पद्धत हो, काहीतरी नवीन पद्धतीने बघावं म्हणलं. ही पीठ आता पिझ्झासारखं का नाही असं जरा भाजून घेतो. ह्या पालेभाज्या जसे तुम्ही पिझ्झ्यात बघत आहात ही आपली कोथिंबीर हो आणि ही काकडी. लई काय डोकं लावत बसायचं नाही. जेवढं त्या पिझ्झ्यात धावतात ना तेवढं काकडी टमाटर कोथिंबीर हे सगळं मस्तपैकी असं कापून घ्यायचं बघा. आणि ही का नाही एका अशा कटोरीत घेऊन वरनं सरसो माहिती आहे का तुम्हाला? सरसोचं तेल टाकून का नाही असं हलवून घ्यायचं. पुन्हा नंतर नाही ॲवोकाडो